त्या राजीनाम्यावरून अजितदादा आणि अमोल कोल्हेंमध्ये झुंपली आहे। 1.5 वर्षांपूर्वी अमोल कोल्हे राजीनाम्याच्या तयारीत होते असं काल अजित पवार म्हणाले। अजितदादांनी आठवण करून दिलेली होती त्या राजीनाम्याची, त्यावर आता प्रतिक्रिया उमटली आहे। अमोल कोल्हे 1.5 वर्षांपूर्वी राजीनामा देणार होते। खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करणं योग्य नाही असं आता अमोल कोल्हे यांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे। काल सुद्धा लोकशाही मराठीनं या सगळ्या मुद्द्यावर अमोल कोल्हे यांच्याशी संवाद साधलेला होता, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की काही गोष्टी या खासगीत आहेत, त्या खासगीतच राहू देत अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिलेली होती। त्यांना खासगीत विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं, तिकीट देत असताना कुणी शब्द दिले, त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या, चांगल्या भावनेने केल्या। परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता? कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं? आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही। खासगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते, हा एक संकेत आहे। त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात, माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खासगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खासगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही, कारण शेवटी 4-4.5 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।